कथा खूप वेळा ऐकली आहे सुखदेव ऋषींची. हा ऋषी महर्षींमध्ये जात असे, याचा मोठा सत्कार करत असत. स्वर्गात जात होते, तिथे पण याला विशेष आसन दिलं जात असे. मोठे महापुरुष आहेत. एक दिवस विष्णू लोकात गेले. जसं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये व प्रत्येक प्रांतात गव्हर्नमेंट रेस्टॉरंट, गव्हर्नमेंट ते असतात, हे रेस्ट हाऊस असतात, तिथे उच्च अधिकारीच थांबत असतात. तर हे सुखदेव प्रत्यक्ष भगवानांच्या या लोकात, शिवलोकात, विष्णू लोकात, ब्रह्माजींच्या लोकात, इंद्राच्या लोकात, यांचे आपले आपले वेगळे रेस्टॉरंट आहेत, ज्यात अधिकारी गण म्हणजे देव लोकच जाऊन थांबतात. तर इथे हे पोहोचले. तिथे सुखदेव ऋषी विष्णूजींच्या लोकात त्या रेस्ट हाऊसमध्ये जाऊ लागला. समोर उभा होता गेटकीपर, त्याने थांबवले. ऋषीजी थांबा. म्हटले बोला, तुमचे अपॉइंटमेंट लेटर दाखवा. तुम्ही कोण आहात, कोणत्या रँकचे आहात? म्हणजे काय की तुमचा गुरु कोण आहे? की माझा कोणी गुरु नाही. मला गुरुची काय आवश्यकता आहे, जेव्हा माझ्याजवळ इतकी पॉवर आहे, अशी शक्ती आहे? म्हटलं नाही, असं नाही. या रेस्ट हाऊसमध्ये तोच येऊ शकतो ज्याच्याकडे ज्याची अपॉइंटमेंट आहे. तर सांगायचा भाव हा आहे की जो कोणी अधिकारी असतो, ज्याने गुरु धारण केला आहे आणि गुरु पण मान्यता प्राप्त असेल, नकली गुरूंकडून पण अलाउड नाही आहे यायला. नकली गुरूंची भक्ती करून गुरूंकडून. तर ऋषी सुखदेवने खूप प्रयत्न केले, परंतु त्याने फायनल केले की नाही, विष्णूजींचा आदेश आहे. तेव्हा ऋषीने विचार केला, सुखदेव ऋषींनी, की विष्णूजी तर खूप खुश होतील माझ्यावर. मी अशी भक्ती केली आहे आणि ते भक्तवत्सल आहेत. तर सुखदेव ऋषीजींनी म्हटलं की विष्णूजींशी बोलणं करून द्या माझं. तू मला का नाही जाऊ देत? तर ते पहारेदार गेले विष्णूजींकडे. बाकी तिथेच उभे राहिले एक दोन. की भगवान असे एक ऋषी आले आहेत, सुखदेव नाव सांगत आहेत, आणि तो हट्ट करत आहे या स्वर्गाच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा, रेस्ट हाऊसमध्ये जाण्याचा. विष्णूजी म्हणाले की मग तुम्ही मनाई का केली? त्यांनी सांगितले की त्यांचा गुरु नाही आहे, कोणी गुरुहीन आहेत, ते अधिकारी नाही आहेत, आणि तुमचा आदेश आहे की जो गुरुहीन व्यक्ती आहे, ज्याचा गुरु नाही आहे, त्याला अलाउड नाही आहे. आदेश द्या भगवान, काय आदेश आहे तुमचा? की बिलकुल ठीक आहे, नाही जायला पाहिजे. आता तो हट्ट करत आहे की मी भगवानांशी बोलूनच परत जाईन, नाहीतर इथेच बसेन. तर भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषीजींनी विचार तर असा केला होता की विष्णूजी खूप शाबासकी देतील मला, आणि हा विचार करत होता पहारेदार गेटकीपर हे मला जाणून बुजून हरॅस करत आहेत. विष्णूजी तर येताच मला छातीशी कवटाळतील. भक्तवत्सल भगवान आहेत, सत्वगुणी आहेत. जेव्हा भगवान विष्णूंनी येऊन विचारले की ऋषीजी, काय वादविवाद आहे तुमचा, इथे कसे आलात तुम्ही? तर अर्धा फ्यूज तर इथेच झाला भगवानाच्या चेहऱ्याकडे बघून की हे आज ठीक पद्धतीने बोलत नाहीयेत. तेव्हा ऋषींनी म्हटले की सुखदेवने की मी असे असे, सुखदेव नाव आहे माझं, आणि मी रेस्ट हाऊसमध्ये या रेस्टॉरंटमध्ये जाऊ इच्छितो स्वर्गात. यांनी मनाई केली जायला, यांनी मला अडवले. तर भगवान विष्णूने त्यांच्यासमोर विचारले पहारेदारांना की बाबा का अडवले तुम्ही ऋषीजींना? पहारेदारांनी सांगितले की तुमचा आदेश आहे, ज्यांचा गुरु नाहीये, मान्यताप्राप्त गुरु, ते या तुमच्या रेस्टॉरंट म्हणजे या तुमच्या स्वर्गात अलाउड नाही आहेत. तेव्हा विष्णूजींनी विचारले काय ऋषीजी, तुमचा कोणी गुरु नाही आहे? म्हणाले नाही आहे जी. सुखदेव म्हणाले नाही, माझा कोणी गुरु नाही. मग जा तुम्ही इथून आणि गुरु बनवून या इथे. आता पुण्यात्म्यांनो बघा, सूक्ष्म वेदाच्या ज्ञानाने तुम्हाला माहीत होईल, सूक्ष्म वेदाने, या तत्वज्ञानाने. आता बघा, आत्तापर्यंत आपण काय बघत होतो? दासाने खूप पाहिले ज्यांनी लाल कपडे घातले आणि कोणते गुरुपद प्राप्त केले, घर सोडले, संन्यासी झाले, ब्रह्मचारी झाले. तर ते हा विचार करत की हा गृहस्थ तर एक निग्लेक्टेड माणूस आहे. त्यांना हे जसे पहिले शूद्रांना समजत होते, त्यांची अशी दृष्टी होती या ऋषींची की गृहस्थ व्यक्ती जसा रिजेक्टेड असा माणूस असतो, आदरणीय नाही होत. आता सुखदेव ऋषींनी म्हटले की जी मी कोणाला गुरु बनवू? माझ्या योग्य गुरु पृथ्वीवर नाहीये.
तर भगवानांनी म्हटले की ऋषीजी, हा पण तुमचा भ्रम आहे, तुझा अहंकार बोलत आहे. आणि जा, राजा जनकाला गुरु बनवा. होय होय, राजा जनकाला गुरु बनवा, जे सीताजींचे पिता म्हटले जातात, राजा जनक. आता राजा जनकाच्या खूप राण्या होत्या, ग्रहस्थी होते आणि भक्त पण होते. आता सुखदेव ऋषी इतका अहंकारी की ग्रहस्थी लोक, राजा लोक तर माझ्या पाया पडतात आणि मी ग्रहस्थीला जाऊन, राजाला जाऊन नमस्कार करू, कारण की गुरु बनवायचं तर प्रणाम तर करायचा आहे, दंडवत पण करायचं आहे, डोकं पण टेकवायचं आहे. अहंकार आडवा आला, तिथून तर आला, परंतु तो दुसऱ्या स्वर्गात, कॉमन स्वर्ग आहे, इंद्राचा लोक, तिथे हा जात असे. जेव्हा तिथे दुसऱ्यांदा गेला त्या दिवशी त्याचा चेहरा उतरलेला होता. दुसरे जे देव तिथे बसले होते ते म्हणू लागले, ऋषीजी, आज काय गोष्ट झाली, उदास खूप आहात तुम्ही. तेव्हा ऋषींनी सांगितले की असं असं मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो, भगवानाने मला स्वर्गात प्रवेश करायला मनाई केली, तर जितके पण तिथे बुद्धिमान भक्त, संत, महात्मा बसले होते, ऋषी आणि देव, ते म्हणू लागले, ही गोष्ट पटली नाही. सुखदेव, तुमचे म्हणणे आमच्या पचनी पडत नाहीये की भगवान विष्णू आणि तुम्हाला असे अनादर केला तुमचा. नाही, काही गोष्ट असेल सांगा की चूक काय. तेव्हा त्याने सांगितले की भगवानाने सांगितले की तू गुरु नाही केलास म्हणून तू इथे राहण्याचा अधिकारी नाहीयेस. तेव्हा त्या महापुरुषांनी जे तिथे बसले होते बुद्धिमान, त्यांनी म्हटले, सुखदेव, तुमचा कोणी गुरु नाहीये. हो, नाही, माझा कोणी गुरु नाहीये. धिक्कार आहे तुझ्या जन्मावर. सगळ्यांनी एका सुरात म्हटले जे बुद्धिमान होते. काय करणार तू या मातीचे, ही बॅटरी चार्ज आहे तुझी, काही दिवसात संपतील या सगळ्या सिद्धी आणि किडे कीटक, पशूंच्या योनीत जाशील, गाढव बनशील, गुरु धारण करायला लागेल. आणि मग दुसरं भगवानाने सांगितलं, मग जर तर कसले भल्या माणसा. जेव्हा भगवान विष्णूने सांगितले की त्यालाच तू भगवान मानतो, तर त्यानेच सांगितले गुरु बनव, आणि मग तरी पण तुझ्यात हे जर तर आहे, तर कसला तू ऋषी आहेस. तर तिथे काय सांगतो तो बाबा, राजा जनक गृहस्थी भाई, कैसे शीस निभाऊं जाई. सुखदेव बोले ज्ञान विवेका, हम स्त्री का मुख नहीं देखा. पहा कशी मध्ये आली काळाची आडकाठी. आडकाठी कुठे लावून ठेवली त्याने, के राजा जनक गृहस्थी बाई और कैसे शीस निभाऊं जाई. और बोले सुखदेव ज्ञान विवेका. आपल्या बुद्धीने त्याने खूप विचार करून ही गोष्ट म्हटली की मी स्त्रीचं मुख नाही पाहिलं. मी तर एक बाल ब्रह्मचारी आहे आणि राजा एक गृहस्थी माणूस आहे, त्याला खूप राण्या पण खूप आहेत, आणि त्यांच्या पुढे कसा माथा टेकवू, कसं डोकं वाकवू, माझा तर नाश होऊन जाईल इज्जतीचा. तेव्हा ऋषी म्हणाले की इज्जत घे किंवा भगवान, नाहीतर पुढच्या जन्मात गाढव बनशील, नाहीतर सर्व इज्जत तुझी धुळीला मिळेल. ऋषीजी, आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.